झालं सगळं. काल कुठपर्यंत आलो आपण? कालचं एकदा रिव्हिजन सांगा, काय काय केलं होतं आपण. डिस्कवरी सांगितली, त्याच्या थेरी सांगितल्या होत्या, अजून इव्होल्युशन सांगितलं सेलचं, अजून काय सांगितलं होतं? न्यूक्लियस, अजून आज आपण बघू सेल डिव्हिजन. हा, कालचं एकदा पुन्हा सांगा, काय काय सांगितलं मी. मायटोसिस, मिओसिस, अजून ब्लास्टिड्स, अजून ते नाही सांगितलं ना. नाही, आपला अजून सेल डिव्हिजनचा पार्ट आलाच नाही. ठीक आहे, सेल डिव्हिजनचा पार्ट आज करून टाकू. सो काय सेल डिव्हिजन बद्दल काय माहिती तुम्हाला, म्हणजे एनी आयडिया? तुम्ही रीड केला असाल सेल डिव्हिजन, रीड केलं सेल डिव्हिजन रीड केलं. मला खुश करण्यासाठी नका सांगू. सेल डिव्हिजन रीड केलं का? खरंच सांगतो, विचारलं. कुणी कुणी नाही केलं? नाही केलं. अच्छा, मग कालचं जे झालं ते रीड केलं? हा, ते केलं. तर इथून पुढे लक्षात ठेवायचं की जे अपकमिंग पार्ट्स येणार तो पण एक बार म्हणजे तो एकदा रीड करून यायचा. म्हणजे काय होईल की अंडरस्टँडिंग बेटर होईल. तुम्हाला जे डाऊट, जे सिंपल समजणारा पार्ट तो ऑलरेडी तुम्हाला समजून जाईल. त्यामध्ये अजून काही डीपली जर तुम्हाला काही माहित करायचं असेल तर मग आपण इथं कव्हर करू शकतो, बरोबर की नाही? कारण की वर्ड टू वर्ड जर डिटेल कव्हर करायची म्हटले तर आपल्याला 2 वर्ष कमी पडत नाही. मग मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी की नीटच्या क्लासला आपण वर्ड टू वर्ड डिटेल कव्हर करतो तर 2 वर्ष जातात, ऍटलिस्ट 1.5 वर्ष तरी जातात कव्हर करण्यासाठी. आणि आपण म्हणजे जेवढा इथं आता कोर सब्जेक्ट आहे बायोलॉजी, जेवढे क्वेश्चन्स येतात त्या अप्रोचने आपण जेवढे डिटेल घेता येईल तेवढे डिटेल घेतोय. ठीक आहे, सेम हेच असतं. फक्त काय की एक स्ट्रॅटेजी असते नीटच्या क्लासवरती शिकवायची की एकच लेक्चर. आता जेवढं मी तुम्हाला सेल चालवलं, सेल पूर्ण चॅप्टर हा किती दिवस चालतो म्हणजे नीटच्या ऍटलिस्ट 2 आठवडे पूर्ण सेल, काहीच नाही त्याच्यात. सेल फक्त 2 आठवडे चालतो, फक्त नाही तर खूप जास्त 2 आठवडे चालतो. कारण की त्यात एवढं काही डिटेल नाहीये. जे मेन पार्ट आहे तो मी तुम्हाला काल सांगितला आणि आज सेल डिव्हिजन सांगू. सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो 1 वीक चालतो पूर्ण, पण आपल्या इथं एक 2 दिवसात कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे, सेल डिव्हिजन स्टार्ट करू. एक्झॅक्ट सेल डिव्हिजन म्हणजे काय होतं सांगा बरं, कोणी डेफिनेशन माहिती काय होतं सेल म्हणजे? डायरेक्ट तुम्हाला जी नोन इन्फॉर्मेशन आहे सेलच्या विषयी, सेल डिव्हिजनच्या विषयी ती सांगा काय होतं. सेल डिव्हिजन, सेल स्प्लिट होते, अजून सांग. क्लोन तयार करते. अच्छा, हा, अजून अजून चांगले, अजून बॉडीच्या प्रॉपर ग्रोथसाठी. हो, बट सेल डिव्हिजन म्हणजे एक्झॅक्ट काय मला माहिती करून घ्यायचं की आता बघा, आपली बॉडी कंटिन्युटी मध्ये असते नेहमी. बॉडी आपली कंटिन्युटी मध्ये की असं आहे की लहानपणी ज्या सेल आपल्या बॉडीमध्ये होत्या त्याच आजपर्यंत चालू आहे का आपल्या? नाही, कारण की सेलचा एक लाईफ स्पॅन असतो आणि जी ओल्ड सेल आहे तिला रिप्लेस करण्यासाठी न्यू सेल पाहिजे. सो ओल्ड सेलचाच एक क्लोन असतो जो की न्यू सेल म्हणून फॉर्म येतो. कोणत्या कोणत्या प्रोसेसनी ती सेल बनते, कोणत्या कोणत्या टाइप्सनी बनते ते आपण बघू. ठीक आहे, त्याचे खूप सारे टाइप्स आहे सेल डिव्हिजनचे. जसे की कोणी सांगणार आहे? मायटोसिस आणि मिओसिस. काय असतो डिफरन्स मायटोसिस मिओसिस मध्ये? गॅमेट्स मध्ये असतात, बरोबर, करेक्ट. अजून मायटोसिस ग्रोथ साठी असतं आणि मिओसिस मध्ये रिप्रोडक्शन साठी. करेक्ट, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की मायटोसिस हा कशासाठी असतो? ग्रोथ करण्यासाठी, सेलची ग्रोथ. हा, हातवरती केलं ना तू, बोलायचं नाही. हा, आणि मिओसिस कशासाठी असते? तिची फर्दर रिप्रोडक्शन साठी असते, बरोबर, करेक्ट. हेच 2 इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ते आपल्याला समजून घ्यायचे सेल डिव्हिजन मधून. मग त्यानंतर कळेल की आपली बॉडी कशी डिवाइड होते, म्हणजे कंटिन्युटी मध्ये कशी असते आपली बॉडी. कारण की प्रत्येक ऑर्गनचं आपलं काय होणार आहे, प्रत्येक ऑर्गनची प्रत्येक सेल रिप्लेस होणार आहे.
ओल्ड सेलपासून 2 नवीन सेल बनणार आहे, 2 पासून 4, 4 पासून 8 अशा बनत राहणार आहे. त्यामुळेच आपली बॉडी बनली. आपण म्हटलो की ग्रुप ऑफ सेल्स मेड ऑफ ग्रुप ऑफ सेल्स कॉल्ड टिश्यू. टिश्यू बनतात, टिश्यूचे ऑर्गन सिस्टम, नंतर बॉडी बनते. पण ही पूर्ण बॉडी बनल्याच्या नंतर पण ज्या ओल्ड सेल आहे त्या रिप्लेस होत असतात. ठीक आहे, कारण की प्रत्येक सेलची जी लाईफ स्पॅन आहे तो फक्त किती वर्ष आहे, किती दिवसाचा असतो, आता सेलवरती डिपेंड करतं. ठीक आहे, कोणत्या कोणत्या सेलचा किती किती लाईफ स्पॅन आहे. बट प्रत्येक सेल 24 आवर्स घेते. कशासाठी? एक न्यू सेल फॉर्म म्हणजे रिप्लेस करण्यासाठी. ठीक आहे, 24 आवर्स लागतात. त्यातले 23 इयर्स प्रिपरेशनसाठी असतात. सेम ॲज इट इज तुमच्यासारखं 2 वर्ष प्रिपरेशन करा. आणि किती तासाचा पेपर असतो? एनडीएस पेपर किती आवर्स असतो? 2.5 तासाचे 2 पेपर असतात, म्हणजे 5 तास. 2 वर्षाची प्रिपरेशन, 5 तास एकदम परफॉर्मन्स. सेम ॲज इट इज 23 इयर्सचं काय असतं? प्रिपरेशन असतं सेलचं पण. आणि फक्त 1 तासाची काय असतं? सेल ऍक्च्युअल सेल डिवाइड होते. ठीक आहे. सो सेल डिव्हिजन स्टार्ट करू आपण. डेफिनेशन लिहून घ्या. इट इज द प्रोसेस ऑफ डिव्हिजन टू न्यू सेल्स. इट इज द प्रोसेस ऑफ cell to form न्यू सेल. ठीक आहे, न्यू सेल काय बनण्यासाठी काय असतं? सेल डिव्हिजन होते. 1 मिनिट टाइम द्या, स्टॉप करू शकतो ना. हा, तर काय आपण डेफिनेशन काय बघितली की इट इज द प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ सेल फॉर न्यू सेल. म्हणजे जी सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे ती काय होते की एक सेल डिवाइड होऊन न्यू सेल फॉर्म तयार होते. त्यालाच आपण काय म्हणतो? सेल डिव्हिजन म्हणतो. ठीक आहे, प्रत्येक सेल जी आहे 24 आवर्स घेते सेल डिव्हिजनसाठी. का बरं होते बरं सेल डिव्हिजन? कशासाठी असते? तुम्ही आता 2 रिझन सांगितली. अजून रिप्रोडक्शनसाठी नाही होत. बट सेल डिव्हिजन एक्झॅक्ट एक रिझन आहे त्याच्यासाठी होते. का बरं होते? करेक्ट. तो ओबी है. और एक दूसरी बात है की आपण छोटे आता वयानुसार आपली बॉडी वाढत असते. आता समजा फॉर एक्झाम्पल की मी आता समजा 10वी मध्ये होतो, तर माझ्या बॉडीमध्ये 100 सेल्स होत्या. आता मी 12वीत गेलो, माझी बॉडी तेवढीच आहे का? मी मोठा झालो तर सेल पण जास्त लागतील. मग काय होईल? बॉडीच्या डेव्हलपमेंटसाठी पण सेल लागतात. ठीक आहे, ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी ऑर्गॅनिझमच्या. ठीक आहे, फॉर कशासाठी होईल मग सेल डिव्हिजन? फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम. डेव्हलपमेंट आणि ग्रोथ मध्ये डिफरन्स मध्ये काय? डेव्हलपमेंट आणि ग्रोथ मध्ये काय डिफरन्स आहे सांगा? करेक्ट. अजून एक्झाम्पल, एकदम बेस्ट एक्झाम्पल कोण सांगू शकतो? रोज आहे का? प्लांट ग्रो होणारच आहे, पण त्याची सराउंडिंग त्याला कसं सनलाईट वगैरे भेटते त्याच्यानुसार डेव्हलपमेंट मॅटर. एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही रोज ऐकत पण असतील, घरचे तुम्हाला टॉन्ट पण मारत असतील बऱ्याच वेळा की नुसता शरीराला मोठा झाला, दिमाखाना लहानच असेल तो. एकदम गावठी जर एक्झाम्पल घ्यायचं झालं की तू ब्रेननी तर म्हणजे फक्त तू बॉडीने मोठा झालाय, तुझं दिमाग अजून म्हणजे तेवढी बुद्धी चालत नाही. तर शरीरानं मग त्यांचं म्हणणं काय असं, तू फक्त बॉडीने तुझी ग्रोथ झाली. ग्रोथ म्हणजे काय? तुम्ही एक तर हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली तुमची साईज वाढते. आणि डेव्हलपमेंट होणे काय की अदर गोष्टी पण मॅटर करतात, जसे की तुमची मॅच्युरिटी, तुमचं बिहेवियर, तुमचं सोसायटीमध्ये राहण्याचा दृष्टिकोन. या गोष्टी काय करेल मग ते ठरवतील डेव्हलपमेंट. ठीक आहे, तो डिफरन्स आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. इथे मी काय म्हटलो? ग्रोथसाठी. डेव्हलपमेंट सोबत आपलं काही घ्यायचं नाही सध्या. ग्रोथसाठी काय? सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे, मस्ट आहे. ठीक आहे. सो आणि दुसरी गोष्ट अजून फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम. फॉर अजून कशासाठी होते? वुड हिलिंग.
अच्छा वुंड हिलिंग, हा ठीक आहे. अजून ते तर याच्यात ग्रोथ मध्ये येईल. दुसरं एक गॅमेट फॉर्मेशन साठी तुम्ही जे आन्सर सांगितलं अगोदर, गॅमेट फॉर्मेशन म्हणजे रिप्रोडक्शन साठी. गॅमेट फॉर्मेशन साठी पण काय होतं, सेल डिव्हिजन होतं. ठीक. तर प्रॉपर डेफिनेशन लिहा सेल डिव्हिजनची. अ प्रोसेस बाय विच mature cell divides into two daughter cells. ठीक आहे. सेल डिव्हिजन्स मी काय मग, एक मॅच्युअर सेल जी डिवाइड होते आणि त्यापासून 2 डॉटर सेल्स तयार होतात, त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. ठीक आहे. आता यात 2 टाइप्स आहे सेलचे, सेल डिव्हिजनचे, मिओसिस, मायटोसिस. ठीक आहे. त्या अगोदर सेलची जी डिव्हिजन आहे ते जे मिओसिस मायटोसिसच्या अगोदर आपण एक बघू की त्यामध्ये 2 टाइप्सनी डिवाइड्स होते सेल. एक होते इंटरफेजनी आणि दुसरी होती मेटाफेज, एम फेज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. 2 सेलनी ते डिवाइड होते. त्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघू. ठीक आहे. तर फर्स्ट बघू आपण इंटरफेस. कोणी वाचलं इंटरफेस विषयी? इंटरफेस मध्ये काय असतं? यामध्ये काय होईल सेलचं, जो इंटरफेस आहे, इंटरफेस मध्ये काय होतं की जे डीएनएचं आहे, अगोदर सेल डिवाइड कुठून स्टार्ट होणार आहे. आपण काय म्हटलं, सगळ्यात अगोदर काय स्टार्ट होतं डिवाइड होणं, डायरेक्टली ही सेल आहे. या सेलपासून डायरेक्ट 2 सेल तर बनू शकत नाही. बनू शकणार आहे का नाही? यामध्ये काय न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये काय डीएनए आरएनए आपण म्हटलो. अगोदर काय होतं, जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन सगळ्यात आधी होतं, नंतर होतं बॉडीचं सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. ठीक आहे. त्याला पण काय काय म्हणतो आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू, म्हणजे येणार याच्यामध्ये. बट अगोदर काय होईल, डीएनएचं न्यूक्लियसला डिवाइड करायचंय. पण न्यूक्लियसला डिवाइड करायच्या अगोदर काय करायला आपल्याला, डीएनए ला डिवाइड करावं लागेल. सो डीएनएचं रिप्लिकेशन होतं, डीएनए रिप्लिकेशन होतं यामध्ये. डीएनए रेप्लिकेशन म्हणजे काय, करेक्ट, की जसा हा मॉडेल आहे डीएनएचा तसा सेम टू सेम इथं पण बनेल. ठीक आहे. डीएनएचा जसा इकडे मॉडेल तसाच बनेल, त्याला आपण रेप्लिकेट करणे, रेप्लिका. जसं की आपण आता एक एक्झाम्पल जर नसला समजत असेल, तुम्ही एक ट्राय करा कधी पण की जेवढे तुम्हाला तुमचे डेली लाईफ मधले एक्झाम्पल तुमच्या लाईफ सोबत कनेक्ट करता येईल तेवढे करायचे. आता जर समजा रेप्लिकेशनचा कोणाला फॉर मी, समजा अगोदर मी मराठी मीडियम मधून आलो तर तुम्हाला कळायचं नाही की रेप्लिकेशनचा अर्थ काय, असं जास्त इंग्लिश कळायची नाही. तर मग आपण बऱ्याचदा ऐकतो की ताजमहलचा रेप्लिका कोण आहे, बीबी का मकबरा. तर मग त्याच्याहून यार त्याच्यासारखं असं काहीतरी लिंकेज बनवायचं. आणि जेवढे तुम्हाला एक्झाम्पल पण असेल बायोलॉजी मधले किंवा कुठल्या याच्यातले एक्झाम्पल तुम्हाला माइंडमध्ये ठेवण्यासाठी काय करायचं, कुठल्या तरी एका इन्सिडेंट सोबत ते कनेक्ट करायचे. इन्सिडेंट असो, काही गोष्ट असो, किंवा एखाद्या व्यक्तीसोबत असो, किंवा काही असो, त्याच्यासोबत कनेक्ट केले ना काय होतं की जी गोष्ट तुम्हाला आठवायची ती एखाद्या इन्सिडेंट थ्रू लगेच आठवते पटकन. सो अशा गोष्टी काहीतरी तुम्ही ते चीट कोड बनवत नाही का एखादी, जसं आपण केमिस्ट्रीमध्ये बनवतो ते, तसे एखादे बनवून घ्यायचे तुमच्या एक्झाम्पलसाठी. माझ्याकडे आहे काही, मी तुम्हाला सांगेल बायोलॉजीसाठी. ठीक आहे. इंटरफेस मध्ये काय होईल मग, डीएनए रेप्लिकेशन होईल. ठीक आहे. त्यानंतर इथे अजून काय होतं, इथे जी सेल आहे सेलची व्हॉल्यूम इन्क्रीज होती. आता डिवाइड करायचं तर सेपरेट लागेल ना त्यांना, सायटोप्लाझम सेपरेट लागेल, डीएनए सेपरेट लागेल, बॉडी
बॉडी ऑर्गनल्स आहे सेल मधले, ते पण वेगवेगळे दोन दोन लागतील प्रत्येकाला. सो मग इथे काय होतं, बॉडीची साईज वाढते. ठीक आहे, सेलची साईज वाढेल, मग इथे काय होईल, साईज इन्क्रीज होईल, साईज इन्क्रीजेस. ठीक आहे, साईज इन्क्रीज झाली, व्हॉल्यूम पण इन्क्रीज होते. ठीक आहे, हा जो इंटरफेज आहे सध्या यामध्ये काही डिव्हिजन झालंय का, फक्त इथे काय झालंय, डीएनएचं रेप्लिकेशन झालंय. हे पण डिव्हिजन नाहीये, एक्झॅक्ट फक्त रिप्लिका तयार केलाय, डिव्हिजन नाही झालंय. एक्झॅक्ट हा डीएनए डिवाइड झालाय का, नाही, फक्त त्याचं रिप्लिकेशन तयार झालंय. सो इंटरफेजलाच आपण काय म्हणतो, रेस्टिंग फेज म्हणतो. इट इज अ रेस्टिंग फेज. हा रेस्टिंग फेज आहे. यामध्ये ना सेलची डिव्हिजन होत नाही. इथे फक्त सेलची डिव्हिजन होण्यासाठी जी प्रिपरेशन पाहिजे किंवा जी तयारी पाहिजे किंवा ज्या गोष्टी लागणार आहे सेल डिव्हिजनसाठी ते इथे तयार होतील. ठीक आहे, जसं की डीएनएचे रिप्लिकेशन होणं, साईज वाढवणे, इन्क्रीज करणं. सो इंटरफेज मध्ये या गोष्टी होतील. ऍक्च्युअल डिव्हिजन कुठे होतं, मेटाफेज मध्ये, एम फेज मध्ये होतं. ठीक आहे, अजून इंटरफेज मध्ये काय होईल की यालाच आपण इट इज रेस्टिंग फेज किंवा नॉन डिवायडिंग फेज पण म्हणतो. कन्फ्युजन खूप होईल तुम्हाला यात, कोणती फेज आहे त्यामध्ये कन्फ्युजन होईल. सो व्यवस्थित लक्ष द्या आणि इथले इथेच क्लिअर करा की एक्झॅक्ट हिला काय म्हणताय. ठीक आहे, नॉन डिवायडिंग फेज पण म्हणतो आपण इंटरफेजला. त्यानंतर येईल तुमची एम फेज, मेटाफेज. मेटाफेजला आपण काय म्हणतो, ऍक्च्युअल डिव्हिजन इथं होतं. ठीक आहे, मेटाफेज जास्त डिटेलमध्ये घ्यावं लागेल कारण की यामध्ये प्रिपरेशन होतं, फक्त मेटाफेजमध्ये ऍक्च्युअल डिव्हिजन होतं. तर कुठल्या प्रोसेसमध्ये कसं डिव्हिजन होतं आणि कोणत्या पार्टचं डिव्हिजन होतं सेलचं ते आपण बघू. ठीक आहे, डेफिनेशन लिहिली आहे, हे रफ करू. एम पेज किंवा मेटाफेज म्हणतो आपण, एम पेज. ठीक आहे, यामध्ये ऍक्च्युअल डिव्हिजन होईल सेलचं. यामध्ये होतं एक्झॅक्ट मिओसिस आणि मायटोसिस. जे आपण मिओसिस आणि मायटोसिस आहे ते पार्ट एम फेजचे. ठीक आहे, आता सांगा, मी तुम्हाला सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की मिओसिस आणि मायटोसिस मधला फरक काय. काय फरक आहे मिओसिस आणि मायटोसिस मध्ये? अजून सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही, गॅमेट फॉर्मेशन. ठीक आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय होईल मग, बाकी अदर पार्ट त्याचे डिवाइड होतील. ठीक आहे, मायटोसिस मध्ये काही हे अजून फेज आहे 4, त्याचे नाव माहिती कोणाला? प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. करेक्ट. कशामध्ये म्हटलो मी ते? मायटोसिस मध्ये. कुठला आहे? सगळ्यात आधी कोणता होईल? प्रोफेज. सेकंड एनाफेज. थर्ड मेटाफेज. लास्ट आहे टेलोफेज. काल तुम्हाला क्रोमोझोमचे टाइप सांगितले मी, 4 टाइप. कुठले क्रोमोझोमचे? मेटासेंट्रिक. एक जण सांगा कोणतरी. हा सांग. करेक्ट. हा, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचे तिचे टाइप्स पण. आता यामध्ये मायटोसिस मध्ये प्रोफेज, एनाफेज, मेटाफेज आणि टेलोफेज 4 टाइपचं डिव्हिजन होईल. ठीक आहे. आता जो इंटरफेज आता एकदा डिटेल मध्ये बघून घेऊ, मग त्यानंतर हे या 4 फेज मायटोसिस मध्ये होतील, एम फेज मध्ये होतील. सेम ऍज इट इज 4 टाइप्स इकडे पण होतील मिओसिस मध्ये, पण त्या वेगळ्या टाइप्सने होतील, म्हणजे वेगळ्या प्रोसेसने होतील. सो इंटरफेज एकदम डिटेल मध्ये बघून घेऊ. इंटरफेज मध्ये पण 3 स्टेजेस असतात. G1 फेज, अजून S फेज, अजून G2. G1 नाव सांगतो हळूहळू. G1, S फेज आणि G2 फेज.
G1 फेज म्हणजे काय असतं, आपण त्याला काय म्हणतो, गॅप 1 फेज. एस फेजला आपण काय म्हणतो, सिंथेसिस फेज. आणि थर्ड G2 की कोणती पुन्हा, गॅप 2. सांगतो डिटेलमध्ये लिहून देतो, असं वरतून गेल्यासारखं नका करू. ठीक आहे. इंटरफेस बघू आपण. इंटरफेस मध्ये 3 आहे. ठीक आहे. कोणती कुठली, G1 स्टेज, त्यालाच आपण गॅप 1 म्हणतो. ठीक आहे. नंतर असेल एस फेज. नंतर G2. गॅप 2. ठीक आहे. G1, त्यानंतर स्टेज G1, S आणि G2 या 3 स्टेजेस होतील इंटरफेज मध्ये. ठीक आहे. गॅप 1 फेज मध्ये काय होईल मग, जी सेल आहे ती प्रिपेअर होते मेटाबॉलिक डिव्हिजन साठी. ठीक आहे. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी. G1 फेज मध्ये काय होतं, जी सेल आहे ती मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीसाठी काय होते, प्रिपेअर होते. आता मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी काय, ज्यातून एनर्जी मिळेल. आपली मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी काय, जेवण करणे, डायजेशन होणं, त्याला आपण मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणतो. सेम सेलला पण जर डिवाइड व्हायचं तिला एनर्जी लागेल. सो मग ती काय करेल की मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी करेल की एनर्जी गेन करण्यासाठी. ठीक आहे. सो गॅप 1 फेज मध्ये प्रिपेअर होते मेटाबॉलिकली कोण, सेल. ठीक आहे. त्यानंतर इथे काय होईल, थोडी ग्रोथ दिसेल सेलची. आपण इंटरफेज मध्ये काय म्हटलं होतं की साईज काय होते, वाढते. साईज आणि व्हॉल्यूम सेलचं वाढतं. म्हणून इथे काय होईल, इट शोज ग्रोथ शो करते या फेज मध्ये सेल. ठीक आहे. ग्रोथ शो करते. त्यानंतर आता जर एखादी गोष्ट प्रिपेअर करायची आहे आपल्या लाईफमध्ये पण तुम्ही प्रिपेअर करताय, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय तुमच्यासाठी आता सध्या, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रिपेअर करताय तर इम्पॉर्टंट काय, तुमची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ. कुठलीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला काय अगोदर या 2 गोष्टी पाहिजे. तुम्ही जर स्वतः स्टेबल असले तर पुढच्या गोष्टी चांगल्या होतील. जर तुम्ही मेंटली डिस्टर्ब असाल तर अभ्यास करू शकणार आहे का, स्टडी होणार आहे का, नाही होणार. किंवा फिजिकली तुम्ही फिट नसाल, व्यवस्थित तुमची हेल्थ चांगली नसेल तर तुम्ही बसू शकणार आहे का जागी 4-4, 5-5 तास स्टडी करू शकणार आहे का, नाही. सो सेलला पण तेच करायचंय. इथं ती स्वतः हेल्दी ठेवते स्वतःला. ठीक आहे. सेल कीप इट सेल्फ हेल्दी, स्वतःला हेल्दी ठेवते. ठीक आहे. कारण की हिला माहिती समोर जाऊन आपल्याला भरपूर कामं करायचे, त्यामुळे स्वतःला इथं हेल्दी ठेवते. आणि म्हणजे मी डायरेक्ट पूर्ण टोटल पुस्तकी सांगत नाही तुम्हाला, नॉलेज माझ्या भाषेमध्ये सांगतोय. आता हे थोडे कधी कधी मी सेलची बाजू घेतो ना, असं सांगतो की मी स्वतः सेल मला काय करायचं मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. कधी कधी असं करावं लागतं. कारण की जर मी तुम्हाला डायरेक्ट टोटली जर पूर्ण सेंटेन्स टू सेंटेन्स जर सांगितलं बुकचं, तर तुम्हाला पण अंडरस्टँडिंगला थोडं अवघड जाईल. सो आता समजतंय ना का अजून काही प्रॉब्लेम येते, समजतंय व्यवस्थित, वेळ लागेल आपल्याला अजून थोडं कम्युनिकेट करण्यासाठी. तर अजून पण समजतंय ना, म्हणजे आतापर्यंत जेवढं शिकवलंय तेवढं समजतंय. काही डाऊट आहे यामध्ये, पक्का समोर जायचं. गॅप 1 येते, गॅप 1 फेज. अरे गॅप म्हणजे आता बघ, एक सर्कल आहे, एक सायकल चालते
सेल सायकल चालते, सेलची डिव्हिजनची जी सायकल आहे त्यामध्ये इंटरफेजला एक जागा दिलेली आहे. तुम्ही पाय डायग्राम किंवा पाय त्याचं नाव ऐकले, ठीक आहे, असं असतं. यामध्ये आता सर्कल जमणार नाही व्यवस्थित. सो यामध्ये डिवाइड असतं, हा पार्ट याला, हा पार्ट त्याला. सो काही जो स्पेसिफिक पार्ट आहे तो इंटरफेजला दिलाय. इंटरफेजमध्ये पण मग 3 स्टेजेस आहे. कुठल्या कुठल्या? गॅप 1, गॅप 2 आणि एस फेज. ठीक आहे, गॅप 1, एस फेज आणि गॅप 2 फेज. तो त्याला दिले. त्याला गॅप नाव का बरं दिलं? तर की हा गॅप फिल करतो. आता आपण अंडरस्टँड कसं करतोय? आपण एक्झॅक्ट आता तिथं सेलमध्ये घुसून बघतोय का की कोणती स्टेज चालू आहे? नाही, ते थेरॉटिकल आहे. सो हे नाव आपण थेरॉटिकल दिले की हा गॅप 1, गॅप 2, मेटाफेज, मेटा 2, सिंथेसिस फेज, असे वेगवेगळे डिफरंट नाव दिलेले. गॅप म्हणजे की एक्झॅक्ट त्याचं जर मिनिंग घ्यायचं असलं तर की गॅप फिल करतोय एक पोझिशनला तो, म्हणून त्याचं नाव काय दिलंय? गॅप 1 फेज. हा गॅप 1 असेल, हा एस फेज असेल आणि हा गॅप 2 फेज असेल. ठीक आहे. नेक्स्ट स्वतःला हेल्दी ठेवते. त्यानंतर असेल मग एस फेज. एस फेज म्हणजे काय? सिंथेसिस. इथे काय होतं? जे सेंट्रिओल्स आहे किंवा सेंट्रोझोम्स आहे त्याचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे, हे स्टार्ट कर. नाही होते का? सुरू नाही झाला का? दिसत का बरं नाही? फोकस हे करावं लागेल का? एवढंच होतं यार. दिसतंय आता? ओके, हे आपण टाइप्स ऑफ क्रोमोझोम बघितले. हे झालं आपलं सुरू आता सेल डिव्हिजन. तेच तर प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. ठीक आहे. तर आता जी सिंथेसिस फेज म्हणलो तुम्हाला मी, आपलं इंटरफेज चालू आहे सध्या. ठीक आहे, इंटरफेज इथं दिसेल तुम्हाला, इथे बघा. दिसतंय टोटल. यामध्ये असतं G1, S आणि G2 फेज. यार कट का वर फुल दाखवत नाहीये का? मोरचा भाग कमी आहे. बरं ठीक आहे. हे असते इथे सेल G0 फेज आहे, G1, S आणि G2 फेज. आणि हा जो पार्ट आहे हा असतो ऍक्च्युअल सेल डिव्हिजनचा. 23 इयर्स याला घेतं एवढी पूर्ण सायकल कंप्लीट व्हायला. 1 आवर याच्यासाठी घेतं. सो ही असते मेटाफेज आणि ही कोणती असते? टोटल इंटरफेज. ठीक आहे. सो इंटरफेज मध्ये आपण काय बघतो? G1 बघितली. G1 मध्ये काय काय होते? मेटाबॉलिक ऍक्टिव्ह होते, हेल्दी ठेवते आणि साईज थोडी ग्रोथ होते. एस फेज मध्ये काय होईल आता? की काय होईल? हा, सेंट्रिओलचं फॉर्मेशन होईल. बरोबर. ठीक आहे. इथे काय होतं की सेंट्रिओलचं फॉर्मेशन होतं. सेंट्रिओल्स कुठे? सेलमध्ये सेंट्रिओल्स कुठे असतात? सेंट्रिओल्स आपण कशाला म्हणतो? हे जे असतात याला म्हणतो आपण सेंट्रिओल्स. ठीक आहे. सेंट्रोमियर. सेंट्रोमियर. सेंट्रिओल्स दिसते तुम्हाला कुठे? ठीक आहे. सेंट्रिओल्स फॉर्मेशन होतं. यामध्ये काय होतं मग ते जसं आपण मॅग्नेट जसं अट्रॅक्ट होतं तसं हे अट्रॅक्ट एका ठिकाणी व्हायला लागतं. ठीक आहे.
या सेंट्रिओल्स ऑफ और सेंट्रिझोमचं काय होईल, फॉर्मेशन स्टार्ट होईल यामध्ये, एस फेज मध्ये. इथे स्टार्ट होतं फॉर्मेशन सेंट्रिओल्स किंवा सेंट्रिओझोमचं. ठीक आहे. त्यानंतर इथे पण सेम डीएनए रिप्लिकेशन इथं पण होतो. डीएनएचं रेप्लिकेशन पण इथे स्टार्ट होईल. त्यानंतर इथे अजून होईल जो डीएनएच्या आजूबाजूला, डीएनए असतो आपला न्यूक्लियसमध्ये, डीएनएच्या आजूबाजूला काय होईल, जे हिस्टोन प्रोटीन आहे ते क्रिएट होतं. ठीक आहे, त्याच्या आजूबाजूला त्याच्या प्रोटेक्शनसाठी. आणि त्यानंतर G2 फेज मध्ये काय होईल, मग इथे होईल प्रोटीन सिंथेसिस होईल. कशा थ्रू, ट्रान्सलेशन प्रोसेस नावाची एक प्रोसेस आहे. G2 फेज मध्ये काय होईल, मग प्रोटीन सिंथेसिस होईल. प्रोटीन सिंथेसिस थ्रू ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन नावाची एक प्रोसेस आहे. त्या थ्रू काय होतं, G2 फेज मध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं. हे काय म्हटलं, हिस्टोन प्रोटीन कशात बनतात, सिंथेसिस मध्ये बनता आणि डीएनएच्या आजूबाजूला जाऊन तिथं थांबता. ठीक आहे, म्हणजे फर्दर ऍक्टिव्हिटीसाठी तिथे यूज होतो. त्यानंतर इथे प्रोटीन सिंथेसिस झालं. त्यानंतर आता याच्यानंतरची फेज कोणती येणार आहे, याच्यानंतरची फेज कोणती येणार आहे, एम फेज येणार आहे, म्हणजे मेटा फेज मध्ये जाणार असेल. सो इथे प्रिपेअर होती स्वतः असेल की मेटा फेज मध्ये जाण्यासाठी रेडी होते. ठीक आहे. आणि इथे प्रिपेअर फॉर गोइंग इनटू मेटाफेज किंवा एम फेज. मेटाफेज आणि एम फेज. एम फेज मधले मग सगळ्यात पहिल्या स्टेज मध्ये कुठल्या जाईल, प्रोफेज मध्ये. ठीक आहे. इथे पण सेल ग्रोथ आहे. सेल ग्रोथ इथे पण होते. ही सेल डिव्हिजनची सायकल आहे. ठीक आहे, सांगतो समजून ती पण व्यवस्थित. आता एक यामध्ये G0 स्टेज इथं दिसतीये. काय असतं G0? G0 किंवा क्विसंट स्टेज म्हणतो आपण त्याला, क्विसंट. ठीक आहे, क्विसंट. क्विसंट क्विसंट स्टेज फेज किंवा G0 फेज म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये काय होतं की इथं सेल मल्टिप्लाय तर होत नाही, ना मल्टिप्लाय होते ना डिवाइड होते. ही फक्त काय एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये सेलला शिफ्ट करते. ठीक आहे, क्विसंट स्टेज. इथे काय होईल, याला G0 काय याच्यामुळे म्हणतो आपण की ती इनॅक्टिव्ह स्टेज आहे. ठीक आहे, इट इज अ इनॅक्टिव्ह फेज. इथे फक्त आराम करते सेल, इथे काहीच काम नाही करत, आराम करते फक्त. ठीक आहे, क्विसंट स्टेज किंवा इनॅक्टिव्ह फेज म्हणतो आपण त्याला. त्यानंतर इथून डायरेक्ट एम फेज मध्ये डायरेक्ट आय फेज इंटरफेज मध्ये डायरेक्ट इंटर करत नाही. ठीक आहे, अगोदर आराम करते. ठीक आहे, एवढे इंटरफेसच्या बद्दल. ठीक आहे. आता क्विसंट स्टेज झालं, इंटरफेस झालं. याच्यानंतरची कोणती स्टेज आहे आपली, एम फेज. एम फेज मध्ये कुठल्या कुठल्या मग, प्रोफेज आणि मेटाफेज. बरोबर. त्यामध्ये दोन टाईप सांगितले मी तुम्हाला, कॅरियोकायनेटिक ते नाही, मायटोसिस मिओसिस. हे आपलं सेल डिव्हिजन चाललंय सध्या, ते कॅरियोकायनेटिक ते वेगळे. ठीक आहे, इथे काय म्हटलं मी, मिओसिस आणि मायटोसिस होईल प्रत्येक आपल्या सेलची. ठीक आहे, तो ते एम फेज मध्ये होईल. एम फेज मोठी आहे थोडी, डिटेल मध्ये बघू आपण. ठीक आहे, इथपर्यंत कळालं, इथपर्यंत काही डाऊट आहे, प्रत्येकाला कळतंय. ठीक, पुसूया.
एम फेज किंवा याला म्हणतो आपण मायटॉटिक, मायटॉसिस नाही मायटॉटिक. मायटॉटिक फेज. ठीक आहे. आता जे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस जे तुम्ही म्हटले, काय होतं त्यामध्ये एक्झॅक्ट? कॅरिओकायनेसिस मध्ये काय होतं? न्यूक्लियस डिवाइड होतो. सायटोकायनेसिस मध्ये काय होईल मग? सायटोप्लाझम. आपण सेलचे दोन पार्ट म्हटलो होतो, मेन दोन पार्ट कुठले होते? एक न्यूक्लियस आणि एक सायटोप्लाझम. सो कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन होईल आणि सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होईल. करेक्ट. हे कुठे होईल? एम फेज मध्ये. आता ते हे दोन जे होणार कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस ते होईल प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज आणि टेलोफेज. ठीक आहे. सो इथे काय होईल मग? सगळ्यात आधी एम फेज मध्ये सगळ्यात फर्स्ट काय होतं? न्यूक्लियस ऑफ डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस त्याला आपण काय म्हणतो? कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस. त्यानंतर काय होईल? या स्टेजमध्ये काय होईल? प्रोफेज मध्ये नाही, या स्टेजमध्ये काय होईल? न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं तर कशाचं डिव्हिजन होईल? देन डिव्हिजन ऑफ कशाचं? सायटोप्लाझमचं. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस. ठीक आहे. आणि त्यानंतर मग लास्टला काय होतं? सेल दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, दोन डॉटर सेल मध्ये त्याचं क्लोन तयार होतं. ठीक आहे. सो पहिली बघू आपण, हा जो पार्ट आहे कॅरिओकायनेसिसचा तो बघू आपण. कॅरिओकायनेसिस मध्ये काय होतं? ठीक आहे. काय होईल कॅरिओकायनेसिस मध्ये? ज्या चार स्टेज सांगितल्या मी, कुठल्या कुठल्या? प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टेलोफेज. या चार स्टेज कुठे होतील? सगळ्यात आधी कॅरिओकायनेसिस मध्ये. ठीक आहे. इथपर्यंत लिहून घेतले, व्यवस्थित लिहितो. कॅरिओकायनेसिस होईल. कॅरिओकायनेसिस होईल. कॅरिओकायनेसिस मध्ये सगळ्यात पहिली स्टेज कोणती होईल? प्रोफेज. बरोबर, सगळ्यात पहिली होईल प्रोफेज. प्रोफेज कारण की G2 मधून डायरेक्ट एंट्री केली सेलने कुठे? प्रोफेज मध्ये. आणि या पूर्ण स्टेजला आपण काय म्हणलो होतो? मायटॉसिस. ठीक आहे. मायटॉसिस मध्ये सगळ्यात आधी काय होईल मग? कॅरिओकायनेसिस होईल, नंतर सायटोकायनेसिस होईल. ठीक आहे. सो प्रोफेज मध्ये काय काय होईल मग? सेल, आता सेलनी काय केलंय? या तीन स्टेज मध्ये काय केलंय? इथे काय केलंय? स्वतःला हेल्दी ठेवलंय, साईज वाढवली, अजून प्रिपेअर केलं. ठीक आहे. सिंथेसिस फेज मध्ये काय झालंय? काय सेंट्रोझोमचं फॉर्मेशन झालंय आणि डीएनए रिप्लिकेशन झालंय. डीएनए रिप्लिकेशन इथं पण झालंय. G2 फेज मध्ये काय झालंय? प्रोटीन सिंथेसिस झालं. अजून कशासाठी? अजून काय? आता प्रोटीन मी सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, प्रोटीन कशासाठी पाहिजे? काय बनवतोस प्रोटीन? नाही, प्रोटीन पासून काय बनतं नंतर? काय? सेल वॉल, सेल मेम्ब्रेन प्रोटीन पासूनच बनतं. इथे कशासाठी बनलं प्रोटीन? मग दुसरी सेल जर बनवली तर त्याच्यासाठी काय लागेल तुम्हाला? प्रोटीन लागेल. त्याला प्रोटेक्शनसाठी सेल वॉल किंवा सेल मेम्ब्रेन द्यावं लागेल. त्यासाठी इथे काय प्रोटीन फॉर्मेशन झालंय G2 फेज मध्ये. ठीक आहे. आता प्रोफेज मध्ये काय झालं? प्रोफेज मध्ये काय होईल? एक तर क्रोमोझोमल मटेरियल आहे. क्रोमोझोमल मटेरियल कोणतं असतं? क्रोमोझोम मध्ये कोणते मटेरियल सांगितलं मी तुम्हाला? डीएनए. क्रोमोझोमल मटेरियल डीएनए. ते काय, त्याचं काय होतं? इथे एका ठिकाणी कंडेन्स होतं, पसरलेलं असतं पूर्ण न्यूक्लियस मध्ये. सो इथे काय होईल? सगळ्यात आधी क्रोमोझोमल मटेरियल
ते स्टार्ट करेल कंडेन्स होण्यासाठी. कंडेन्स म्हणजे एका ठिकाणी जमा होण्यासाठी. ठीक आहे. मग यापासून म्हणतो क्रोमोझोम्स. ठीक आहे. क्रोमोझोमल मटेरियल स्टार्ट condensing to form chromosomes. क्रोमोझोम बनवण्यासाठी काय होतं, सगळ्यात आधी जे क्रोमोझोमल मटेरियल आहे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असलं त्याचं काय होतं, एका ठिकाणी कंडेन्स होणं स्टार्ट होतं. ठीक आहे. कंडेन्सिंग होतं ते. मग त्यामध्ये जसं की आता ही सेल आहे, ही सेल आहे, हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. हे काय, हा सेलचा काय सायटोप्लाझम, हे काय न्यूक्लिओप्लाझम. ठीक आहे, किंवा न्यूक्लियस. यामध्ये क्रोमोझोमल मटेरियल आहे पसरलेलं असतं, ते एका ठिकाणी कंडेन्स व्हायला स्टार्ट होतं. मग ठीक आहे, स्टार्ट होईल. त्यानंतर इथे एक फॉर्मेशन होतं, जे आपले मायक्रोट्युब्युल्स आहे त्याचं पण स्टार्ट होतं फॉर्मेशन, सेलच्या बाहेर होतं. ठीक आहे. मायक्रोट्युब्युल्स आहे, याने काय होतं की सेल डिवाइड व्हायला स्टार्ट करते. म्हणजे हे जे क्रोमोझोम्स आहे हे यांना अट्रॅक्ट होईल नंतर. ठीक आहे, कसे होईल ते आपण बघू. मध्ये असेल ना, ही प्रोफेज चालली आपली सध्या. प्रोफेज ही फर्स्ट वाली प्रोफेज आहे. यामध्ये काय, जे क्रोमोझोमल मटेरियल ते कंडेन्स व्हायला स्टार्ट होतं. नंतर मध्ये तिथे काय होईल बघ, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. आपण कशाचं सध्या डिव्हिजन करतोय, न्यूक्लियसचं. तर न्यूक्लियसला न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, बरोबर. इथे काय होईल, या स्टेजमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॅपियर होईल. डिसॅपियर म्हणजे निघून जातो. ठीक आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॅपियर होईल इथं. ठीक आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॅपियर झाला तर याच्यासोबत काय होईल, यामध्ये काय म्हटलं आपण अगोदर पार्ट मध्ये काय होतं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, अजून व्हॅक्युल्स, याचं पण काय डिसॅपियरिंग स्टार्ट होऊन जातं. ठीक आहे, हळूहळू. हा, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, ER and Golgi bodies. Also disappear. ह्या स्टेजमध्ये काय होतं, ते पण डिसॅपियर होता प्रोफेज मध्ये. ठीक आहे. आता ही स्टार्ट झाली ऍक्च्युअल डिव्हिजनची प्रोसेस सेलची. प्रोफेज नंतर येईल मेटाफेज. प्रोफेज कळाली. आपण ना याच लेक्चरमध्ये युट्यूबवरती व्हिडिओ बघू एक्झॅक्ट कशी सेल डिव्हिजन होती. म्हणजे जे शिकवलंय मी ते तुम्हाला एक तर 2 ते 3 मिनिटात कळून जाईल की कसं एक्झॅक्ट त्याचं डिव्हिजन होतं. ठीक आहे. आता एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज काय झालं, इथे डिसॅपियर झाल्या, न्यूक्लियर मेम्ब्रेन पण डिसॅपियर झाला. आता 2 पार्ट राहिले का आता सेलचे, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम सेपरेट राहिले का आता, नाही, आता एकत्र झालेत. आता इथून पुढे काय होईल, मेटाफेज मध्ये काय होतं, न्यूक्लियर मेम्ब्रेन पूर्णपणे इथे डिसॅपियर झालाय. ठीक आहे. सेकंड मेटाफेज मध्ये होतो पूर्णपणे, यात फक्त डिसॅपियर व्हायला स्टार्ट होतो. सेकंड मध्ये पूर्ण डिसॅपियर होऊन जाईल. नंतर जे स्पिंडल फायबर्स आहे, याला म्हणतो स्पिंडल फायबर्स, ते काय, स्पिंडल फायबर्स काय करतात की सेंट्रोमियरला अटॅच होता. ठीक आहे. आता हे इथं स्टार्ट झालं बघा, सेंट्रोमियरला अटॅच होणं. यात आणि यात फरक आहे, इथे एकदम स्टार्ट झालेत, इथं झालेत पूर्ण अटॅच झाले. ठीक आहे, इथे स्टार्ट झाले. सो त्यामध्ये लिहून घ्या मेटाफेज मध्ये. सेकंड आहे मेटाफेज. मेटाफेज मध्ये काय होईल मग, न्यूक्लियर मेम्ब्रेन क्लिअरली डिसॅपियर होईल पूर्णचे पूर्ण. सेकंड होईल स्पिंडल फायबर्स जे
स्पिंडल फायबर्स अटॅच टू कायनेटोकोर ऑफ क्रोमोझोम्स. कायनेटोकोर म्हणजे काय? सेंट्रोमियर. करेक्ट. अटॅच टू सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोझोम. जो सेंट्रोमियर, क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियर आहे तिथं स्टार्ट व्हायला, अटॅच व्हायला स्टार्ट होतं काय? स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर कोणते? हे वाले. ठीक. आता दिसते क्लिअर इमेज. ठीक आहे. हे झालं मेटाफेज मध्ये. मेटाफेज मध्ये अजून काय होईल मग? जे क्रोमोझोम्स आहे ते स्पिंडल फायबर पासून क्रोमोझोम्स आर मूव्ह टू स्पिंडल इक्वेटर अँड गेट अलाइन विथ मेटाफेज प्लेट. ठीक आहे. इथे दिसतंय हे काय होतं, कुठेतरी पांगलेले होते, म्हणजे वेगवेगळे सेपरेट ठिकाणी, एका ठिकाणी नव्हते. इथे एक्झॅक्ट एका लिनियर साईज, एका लिनियर याच्यामध्ये येतील आणि नंतर डिटॅच होऊन जातील एकमेकांना. आता स्पिंडल फायबर्स एकत्र आहे, अजून इथे एकत्र होते, इथे काय होईल, इथे डिटॅच होतील नेमकेच आणि अट्रॅक्ट व्हायला स्टार्ट होतील, सेपरेट व्हायला स्टार्ट होतील. ठीक आहे. सो लिहून घ्या, क्रोमोझोम्स आर मूव्ह टू स्पिंडल इक्वेटर. स्पिंडल इक्वेटर आपण याला म्हणू, इथं असतं स्पिंडल इक्वेटर. ठीक आहे. अर्थचं माहिती इक्वेटर आणि काय असतं अजून? इक्वेटर माहिती अर्थची, जी की अर्थला दोन पार्ट, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. तसं याचे पण दोन इक्वेटर्स आहे की हा इक्वेटर दोन पार्ट मध्ये सेपरेट काय करेल, डिवाइड करेल. सो लिहून घ्या की स्पिंडल फायबर्स, सॉरी, क्रोमोझोम्स आर मूव्ह टू स्पिंडल फायबर्स, स्पिंडल इक्वेटर. क्रोमोझोम्स आर मूव्ह टू स्पिंडल इक्वेटर and get aligned with metaphase plate. Get aligned with metaphase plate. कळलं? गेट अलाइन विथ मेटाफेज प्लेट म्हणजे काय होईल एक्झॅक्ट इथं? हे डायग्राम अशी जशी नाही समजून घ्यायची. सेल आहे आणि दोन त्याचे काय इक्वेटर पॉइंट आहे. ठीक आहे. यामध्ये जे क्रोमोझोम्स आहे ते काय होईल, सेपरेट व्हायला स्टार्ट होतात. रेड कलरचा पेन नाही आहे. सेल आहे. आपण काय म्हटलो इथे, काय म्हणतो याला आपण? बरोबर, स्पिंडल इक्वेटर म्हणतो आपण. ठीक आहे. स्पिंडल इक्वेटरला काय होतं, हे स्टार्ट होईल अटॅच व्हायला आणि अटॅचमेंट कुठं असते, फक्त ही सेंट्रोमियरला. करेक्ट. असे अटॅच व्हायला स्टार्ट होतं. ठीक आहे. इथे दाखवलंय, बट इथे डबल याने करून दाखवलं मी. इथे असे अटॅच होता, नंतर जी अॅनाफेज मध्ये हे सेपरेट होतील मग. ठीक आहे. इथपर्यंत काय आलं? इथपर्यंत काही डाऊट आहे मेटाफेज मध्ये?
ठीक है, करू ये रफ, एनाफेज स्टार्ट करू. थर्ड आहे एनाफेज. इथे काय होईल, जे सेंट्रोझोम्स आहे किंवा क्रोमॅटिड्स आहे ते सेपरेट सेपरेट होता. ठीक आहे, सेंट्रोझोम्स सेपरेट होता इथं. ठीक आहे, क्रोमोझोम्स आणि क्रोमॅटिड्स सेपरेट सेपरेट होतील. मग त्याला आपण कसं समजून घेऊ. आणि त्यानंतर क्रोमॅटिड्स मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल. याला आपण पोल आहे. ठीक आहे, इथे काय शिफ्ट होतील ते. ठीक आहे, सो काय क्रोमॅटिड्स मूव्ह टुवर्ड्स, क्रोमॅटिड मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल. अपोजिट पोल मीन्स इथे काय होईल मग, की सेल आहे याचे काय अपोजिट पोल आहे दोन. इथे काय म्हटलं मी, क्रोमॅटिड्स मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल. जे क्रोमॅटिड्स आहे ते अपोजिट पोलला जाऊन अटॅच होतील. ठीक आहे, अपोजिट पोलला जाऊन काय झालं, अटॅच झाले आता क्रोमॅटिड्स. ठीक आहे, या टाईपने अटॅच होता. या स्टेजमध्ये एवढंच होते. ठीक आहे, आता हा न्यूक्लियसचा डिव्हिजनचा पार्ट चालू आहे. न्यूक्लियसमध्ये चालू आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, यानंतरची लास्ट फेज कोणती मग, टेलोफेज. टेलोफेज मध्ये काय होईल मग, सेपरेट सेपरेट इथं काय होईल. आता बघा, अगोदर इथं न्यूक्लियस इथं होता, क्रोमोझोमल मटेरियल न्यूक्लियस मध्ये होतं. नंतर काय झालं, न्यूक्लियसचं काय झालं, जो न्यूक्लियर मेम्ब्रेन तो डिसअपियर झाला, त्याचं मटेरियल बाहेर पडलं सेलमध्ये. बाहेर पडल्यानंतर हळूहळू काय झालं, त्याचे दोन दोन पार्ट सेपरेट व्हायला लागले. अगोदर काय झालं या फेज मध्ये, की जे स्पिंडल फायबर्स होतं ते एकमेकांना डिटॅच व्हायला स्टार्ट झालं. इथं आलं, त्यानंतर जे सेंट्रोमियर्स होते किंवा जे क्रोमॅटिड्स होते त्याला त्यांनी सेपरेट सेपरेट केलं आणि दूर दूर गेले. आता इथे टोटली सेपरेट झाले. आणि लास्ट जी टेलोफेज आहे तिथे काय होईल मग, टेलोफेज मध्ये काय होईल, टोटली काय होईल, क्रोमोझोम्स इथं हे जे क्रोमोझोम्स आहे ते इंडिव्हिज्युअल होऊन जाईल. ठीक आहे, क्रोमोझोम्स लूज इंडिव्हिज्युअलिटी किंवा न्यूक्लियर मेम्ब्रेन रिअपियर होईल. इथे हळूहळू काय होईल, आता हे दोन सेपरेट पार्ट्स झाले तर इथेच मग काय होईल, दोन न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे जे अपियर व्हायला स्टार्ट होतील. न्यूक्लियर मेम्ब्रेन अपियर व्हायला स्टार्ट होतील. ठीक आहे, इथे दोन न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होतील. आणि यानंतर सायटोप्लाझम होईल. म्हणजे सायटोप्लाझम म्हणजे काय, की सायटोकायनासिस, की सेलचं मग टोटल काय होईल, डिव्हिजन होऊन जाईल. टेलोफेज मध्ये काय होईल, क्रोमोझोम्स लूज इंडिव्हिज्युअलिटी. इथे करेल क्रोमोझोम्स lose individuality
त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर होईल इथं पुन्हा. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कोणत्या स्टेजमध्ये डिसअपियर झाला होता? बरोबर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर होईल. ठीक आहे. इथे आता याच फेजमध्ये 2 न्यूक्लियस पण बनतील. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर झाला म्हटल्यावर काय होईल? याचं काय होईल? 2 न्यूक्लियस पण तयार होतील. 2 न्यूक्लियस आर फॉर्म्स. टू न्यूक्लियस फॉर्म होतील. ठीक आहे, या स्टेजमध्ये. त्यानंतर अजून काही गोष्टी यामध्ये डिसअपियर झाल्या होत्या. त्या कोणत्या कोणत्या होत्या? इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गोल्गी कॉम्प्लेक्स. ते काय होईल? पुन्हा इथे रिअपियर होतील. म्हणजे ज्या ज्या गोष्टी निघून गेल्या होत्या त्या पुन्हा पुन्हा येतील. ER आणि गोल्गी कॉम्प्लेक्स. रिअपियर. इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि गोल्गी कॉम्प्लेक्स काय होईल? पुन्हा इथे रिअपियर होईल, स्टार्ट करतील. म्हणजे इथे सेल दिसेल कशी एक्झॅक्ट? पूर्ण सेल डिवाइड झाली का? अजून नाही, व्हायची बाकी आहे, पण अशी दिसेल ती. पण ऍक्च्युअली मध्ये इथे काय झालंय? न्यूक्लियस डिवाइड झालेत, न्यूक्लियस 2 बनलेत, सेल अजून पूर्ण जे सायटोप्लाझम आहे इथे सायटोकायनेसिस झालंय का? अजून नाही. आता फक्त काय झालंय? कॅरिओकायनेसिस झालं. म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन झालंय. सायटोप्लाझमचं डिव्हिजन झालंय का? अजून नाही. सायटोप्लाझम जसा तसा आहे, फक्त 2 न्यूक्लियस आणि त्याचे क्रोमोझोम ज्याचे त्याच्या न्यूक्लियस मध्ये गेले. याला काय म्हणतो आपण? सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्स बाहेर असतात, आतमध्ये असतं न्यूक्लियसच्या बाहेर. सेंट्रिओल्स मग बाहेर असतील, 2 साईडला 2 सेंट्रिओल्स अजून डिसअपियर झाले नाहीये. आणि इथे मग काय असतील? मग क्रोमोझोम्स. कुठे जातील क्रोमोझोम्स? न्यूक्लियस मध्ये. ठीक आहे. मग यानंतर कोणती होईल? सायटोकायनेसिस. ठीक आहे. या गोष्टी इथे झाल्या. अॅनाफेज आणि टेलोफेज मध्ये काही डाऊट आहे का? सेल कशी झाली? अगोदर एका मॅनर्सनी, एका स्टेप बाय स्टेप काय होती? सेल डिवाइड होती. इथपर्यंत कळालं? टेलोफेज मध्ये काय काय झालं? क्रोमोझोम्स काय झालं? ही स्वतःची इंडिव्हिज्युअलिटी त्यांनी लूज केली. त्यानंतर अजून काय झालं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर झाला. अजून ते पण रिअपियर झालं आणि 2 सेपरेट न्यूक्लियस फॉर्म झाले. आता यानंतर होईल सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे जिथे सायटोप्लाझमचं डिव्हिजन ऍक्च्युअल मध्ये होईल आणि तिथून 2 डॉटर सेल्स तयार होतील. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण सायटोकायनेसिस. इथपर्यंत कळालं सगळं? ओके. सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस मध्ये काय होईल? मग 2 ऍक्च्युअल सेल काय होता? तयार होता इथं. आणि हे जे म्हटलो मी, हा पूर्ण गॅप मिटून जाईल आणि 2 ऍक्च्युअल सेल तयार होतील. ठीक आहे, 2 डॉटर सेल्स तयार होतील. आता ऍनिमल मध्ये आणि प्लांट मध्ये जे सेलचं डिसअपिअरिंग, रिअपिअरिंग आणि सेल डिव्हिजन सायटोप्लाझमचं हे वेगवेगळं होतं. जसं की आता ही सेल कशी डिवाइड झाली? ऑनवर्ड्स की आउटवर्ड्स? ऑनवर्ड्स की आउटवर्ड्स? आपण कशी सेल डिवाइड केली आता सध्या? प्लांट की आउटवर्ड केलं? आउटवर्ड केलं म्हणजे काय झालं? कसं कळालं तुम्ही आउटवर्ड केलं की इनवर्ड केलं? तर समजा 2 सर्कल आहे, 2 सर्कल आहे, याला जर मी डिवाइड केलं तर हे कसं होईल? ही असं जर मला डिवाइड करायचं असेल तर मला काय करावं लागेल? कसा फोर्स द्यावा लागेल त्याला? नाही, मी याला इनवर्ड करेल म्हणजे काहीतरी प्रेशर लावेल तेव्हा याचे 2 तुकडे होईल. बाहेरून प्रेशर लावेल तेव्हा हे काय होईल? बेंट होईल. इथं आपण नाही का फुगा हे करतो, दाबतो तेव्हा 2 प्रेशर होतं. सेम आहे. त्याला इनवर्ड प्रेशर लावलं तेव्हा काय होईल? मग
ही सेल अशी डिवाइड होईल आणि आउटवर्ड लावलं तर काय होईल, सेल वेगळी डिवाइड होईल. सो ऍनिमल मध्ये काय होतं, ऍनिमल मध्ये होईल इनवर्ड प्रेशर लागेल आणि प्लांट सेल मध्ये आउटवर्ड प्रेशर लागतं, एवढं लक्षात ठेवायचं. प्लांट सेल मध्ये काय होईल, प्लांट सेल मध्ये आउटवर्ड आणि ऍनिमल सेल मध्ये काय होतं, इनवर्ड. लक्षात ठेवायचं. असं प्रेशर लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आउटवर्ड लागेल. मी हे असं सिंबल कावर काढलं, कारण की प्लांट सेल वेल स्ट्रक्चर वेल ऑर्गनाइज, तिला सेल वॉल आहे. आपल्याला आहे का सेल वॉल, ॲनिमल सेलला नाही, त्यामुळे असं काढलं. ठीक आहे. आउटर आणि इनवर्ड होतं सायटोकायनेसिस. ठीक आहे. आणि त्यानंतर या स्टेजमध्ये एक्झॅक्ट काय होतं, 2 सेल तयार होतात, डॉटर सेल, ज्या इथे अडकून पडल्या होत्या या फेजमध्ये. हे पुरं जॉईन होतं. एक्झॅक्ट हे गॅप मिटला म्हणजे काय झालं, सायटोकायनेसिस झाला, म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. बाकी सेम मटेरियल जे गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्म रेटिक्युलम, जेवढं या सेलसाठी पाहिजे होतं तेवढं या सेलमध्ये गेलं, जेवढं या सेलमध्ये पाहिजे ते या सेलमध्ये गेलं. ठीक आहे. डिवाइड होऊन सगळ्या गोष्टी. कळालं. एक मिनिट. हा, आता मिओसिस आणि मायटोसिस कुठे कुठे होतं आणि कोणत्या कोणत्या सेल मिओसिसने डिवाइड होतात आणि कोणत्या कोणत्या सेल मायटोसिसने होता ते आपण बघू. मिओसिसने कशासाठी डिव्हिजन करतो आपण सेलचं, गॅमेट फॉर्मेशनसाठी, आणि मायटोसिस कशासाठी करतो, ग्रोथसाठी. सो मग गॅमेट फॉर्मेशन कुठे होणार आहे, ग्रोथ फॉर्मेशन कुठे होणार बॉडीमध्ये, ते सांगा मला एकदा. हा, तर जसं की कुठे कुठे, हा ओव्हरीज, तिथे काय होईल मग, मिओसिस होईल. आणि मायटोसिस कुठे होईल मग, बाकी बॉडी पार्ट्समध्ये. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवायचं की मायटोसिस कुठे कुठे होईल, स्टमक, स्किन, बाकी ऑर्गन्स आपले, तिथे काय होईल, मायटोसिस होईल. आणि जे सेक्स ऑर्गन्स आहे, जिथून आपल्याला क्रोमोझोम्स किंवा बाकी गोष्टी, जिथे रिप्रोडक्शनच्या रिलेटेड ज्या गोष्टी येतील, तिथं कोणतं येईल मग, मिओसिस, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये. ठीक आहे. आता एक प्रोफेज, प्रोफेज जी आपली, प्रोफेज जी आहे, प्रोफेज मध्ये काय होतं की आपण सगळ्यात जास्त प्रिपरेशन कुठे केलं, प्रोफेज मध्ये केलं. तर प्रोफेजला अजून जास्त डिटेलमध्ये बघू आपण, प्रोफेज मध्ये काय काय होतं तर. ठीक आहे. प्रोफेज मध्ये अजून 5 टाईपच्या फेज आहे. एक लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस, या 5 फेजेस आहे प्रोफेज मधल्या. तर त्यामध्ये एक्झॅक्ट काय काय होतं आपण ते बघू. ठीक आहे. क्रोमोझोम्सचं डिव्हिजन होते यामध्ये आणि प्रिपेअर होते सेल स्वतःसाठी प्रिपेअर होण्यासाठी. प्रोफेज 1. कुठल्या कुठलं सांगितलं मी प्रोफेज मध्ये, प्रोफेज मधल्या कुठल्या कुठल्या सांगितलं, फर्स्ट वाली कोणती आहे, लेप्टोटीन. बरोबर, लेप्टोटीन, झायगोटीन की पॅचिटीन, सेकंड नंबरची कोणची, झायगोटीन. झायगोटीन, त्यानंतर पॅचिटीन, नंतर डिप्लोटीन, नंतर लास्ट वाली डायकायनेसिस. डायकायनेसिस, या 5 स्टेज होता प्रोफेज मध्ये. ठीक आहे. प्रोफेज मध्ये काय होईल, ही जी प्रोफेज आहे, प्रोफेज मध्ये फर्स्ट वाली कोणती, लिप्टोटीन. लिप्टोटीन ही प्रोफेज सगळ्यात लंबी होती प्रोसेस. आपण ही डायग्राम बघितली का तुम्ही,
हा इथे दिसतंय बघा, प्रोपेज. प्रोपेज सगळ्यात मोठी आहे. प्रोपेज, मेटाफेज, अॅनाफेज, टेलोफेज. प्रोपेज सगळ्यात मोठी आहे, त्यानंतर अॅनाफेज त्याच्यापेक्षा छोटी आहे, सगळ्यात छोटी कोणती आहे? अॅनाफेज. ठीक आहे, टेलोफेज याच्यापेक्षा लहान आहे. ठीक आहे, प्रोपेज सगळ्यात मोठी आहे, त्याला आपण काय म्हणतो? लॉंगेस्ट फेज म्हणतो. इथे सगळ्यात जास्त टाइम घेते. जो डिवाइड ऍक्च्युअल डिव्हिजन होणार आहे, टोटल डिव्हिजनचा टाइम हा आहे, इथे फक्त प्रिपेअर होणार असेल. टोटल डिव्हिजन पैकी जो सगळ्यात जास्त टाइम लागणार आहे तो प्रोफेज मध्ये लागणार आहे, म्हणून आपण तिला काय म्हणतो? लॉंगेस्ट फेज म्हणतो. ठीक आहे, प्रोफेज फेज कशी आहे? लॉंगेस्ट फेज आहे. लॉंगेस्ट फेज आहे प्रोफेज. त्यानंतर लिप्टोटीन मध्ये काय होईल मग? लिप्टोटीन मध्ये कॉम्पॅक्शन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट होतं. इथं कॉम्पॅक्शन म्हणजे आपण कंडेन्सेशन म्हणलो होतो तसं कॉम्पॅक्शन लिप्टोटीन मध्ये स्टार्ट होतं. एक्झॅक्ट जी सब फेज आहे प्रोफेज मधली सब फेज कोणती आहे? लिप्टोटीन. प्रोफेज मध्येच म्हणलो आपण जे कंडेन्स होतं, काय कंडेन्स स्टार्ट होतं इथे? क्रोमोझोम्स कंडेन्सिंग स्टार्ट होतं. तर सगळ्यात आधी कुठे होईल? लेप्टोटीन मध्ये. ठीक आहे, मग इथे आपण लिहून घ्या, कॉम्पॅक्शन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट्स इन लेप्टोटीन. या पेज मध्ये तेवढंच होतं फक्त, काय? ही कॉम्पॅक्शन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट. त्यानंतर झायगोटीन मध्ये काय होईल? होमोलॉगस आणि हेट्रोलॉगस, त्याच्यामधला फरक काय? डिफरन्स? होमोजिनियस हेट्रोजिनियस मधला काय डिफरन्स आहे? होमोजिनियस मध्ये दोन सारखे सेम किंवा सिमिलर असतील, हेट्रोजिनियस मध्ये डिफरंट असतील. तर मग झायगोटीन जी आहे, झायगोटीन मध्ये काय होतं? जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे, इथे आता ऍक्च्युअली कलर नव्हता आपल्याकडे, तर हे जे होमोलॉगस म्हणजे ब्ल्यू एका ठिकाणी जातील, ब्लॅक एका ठिकाणी जातील. मग इथे एक्झॅक्ट काय होईल की होमोलॉगस क्रोमोझोम स्टार्ट गोइंग टुगेदर, प्रिपेरिंग टुगेदर, म्हणजे काय होईल? एकमेकांना जॉईन होतील. ठीक आहे, त्यानंतर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? सिनॅप्सिस. सिनॅप्सिस तुम्ही याच्यामध्ये पण दिसेल, तुम्हाला पाथ फाइंडर मध्ये पण असेल. सिनॅप्सिस प्रोसेस काय? तर झायगोटीन मध्ये सिनॅप्सिस होते. सिनॅप्सिस म्हणजे काय? की जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहे, हे होमोलॉगस क्रोमोझोम्स एकत्र जायला तयार होतील. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये क्रोमोझोम्स कसे बनतात माहिती? पेअर कशी बनते क्रोमोझोमची? पेअर ऍक्च्युअल मध्ये पेअर बनेल ही असते क्रोमोझोमची पेअर. यामध्ये किती दिसत होते आपल्याला? मी जेव्हा काढले तेव्हा किती होते? टोटल 8 सेपरेट होते. बट जे होमोलॉगस आहे ते सोबत जातील, आणि जे हेट्रोलॉगस आहे म्हणजे होमोलॉगस सोबत जातील. जसं की ब्लू या साईडला आला, ब्लॅक या साईडला आला. ठीक आहे, जे होमोलॉगस क्रोमोझोमचे सारखे ते एका ठिकाणी जातील. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? सिनॅप्सिस. ती कुठे होईल? झायगोटीन मध्ये. कळालं? त्यानंतर पॅचिटिन मध्ये काय होतं? क्रॉसिंग ओव्हर होतं. बरोबर, क्रॉसिंग ओव्हर होतं. कशाचं? क्रोमोझोमचं. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर्स म्हणजे यांना हे दोघांना एकमेकांना अटॅच व्हायला स्टार्ट होतील, एकमेकावरती जायला स्टार्ट होतील, त्याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर. ते होईल कुठे? पॅचिटिन मध्ये. एक मेन्शन करून घ्या. पॅचिटिन मध्ये होतं क्रॉसिंग ओव्हर्स आणि रिकॉम्बिनेशन होतं. याच्यात रिकॉम्बिनेशन म्हणजे की सोबत जोडून एकमेकावरती. ही प्रोसेस कसली आहे? डीएनए ला डिवाइड करण्यासाठी, न्यूक्लियसला डिवाइड करण्यासाठी. सो यावरती क्रॉसिंग ओव्हर झालं
आणि रिकम्बिनेशन होते यामध्ये पॅचिडिन मध्येच. ठीक, एका एन्झाईमच्या हेल्पमुळे होतं. त्या एन्झाईमचं नाव आहे रिकम्बिनेज. ठीक आहे, हे क्रॉसिंग वर होतं. रिकॉम्बिनेशन बाय एन्झाईम रिकम्बिनेज नावाचं एन्झाईम ते हेल्प करतं रिकम्बिनेशन ऑफ क्रोमोझोम्सला. ठीक आहे. त्यानंतर डिप्लोटीन मध्ये काय होईल मग, इथपर्यंत कळालं. डिप्लोटीन मध्ये काय होईल, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल. हे ज्या क्रोमोझोम्स मध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे, ठीक आहे, ते एकमेकांना शेअर करतील ते, किंवा ट्रान्सफर होणं स्टार्ट होईल एकमेकांचे. हे जे काय आपलं चाळीसमॅटा एकमेकांना शेअर करतील जे कोणतं जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे, डिप्लोटीन मध्ये तेवढंच होईल. आणि डायकायनेसिस मध्ये होईल मग टर्मिनेशन ऑफ कायस्मॅटा. म्हणजे आता इथे एकत्र होते, या गोष्टी एकत्र होते इथं. आता त्यांनी जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर केलं, एकमेकांना शेअर केलं, त्यामध्ये 4चे 4 जे क्रोमोझोम्स ते सेपरेट होतील. ठीक आहे, डिव्हिजनच्या वेळेस सेपरेट झाले होते. सो डायकायनेसिस मध्ये काय काय होईल मग, टर्मिनलायझेशन ऑफ कायस्मॅटा. टर्मिनेशन ऑफ कायस्मॅटा. कायस्मॅटा काय, हा सिंगल याला कायस्मॅटा म्हणतो आपण. सिंगल पेअरला काय म्हणतो, कायस्मॅटा म्हणतो. ते काय होईल, इथे टर्मिनेट होईल, म्हणजे सेपरेट होतील. त्यानंतर इथे काय होईल, जे क्रोमोझोम्स होते, क्रोमोझोम्स कंटेन्स झाले होते, त्यानंतर काय इथे कम्प्लीट होऊन जाईल टोटल. जे इथे स्टार्ट झालं होतं, कुठे स्टार्ट झालं होतं कंडेन्सेशन कुठे स्टार्ट झालं होतं, लिप्टोटीन मध्ये. आता इथं डायकायनेसिस मध्ये कम्प्लीट होऊन जाईल ते टोटल, कंडेन्सेशन कम्प्लीट होऊन जाईल. त्यानंतर जे स्पिंडल फायबर्स होते ते असेंबल व्हायला स्टार्ट होते इथेच. आणि लास्ट वाला जे न्यूक्लियस किंवा न्यूक्लिअर इनोलोप आहे ते काय होईल, डिसअपिअर होतो इथं. न्यूक्लिअर इनोलोप म्हणजे जो आपला न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हटलो तुम्ही, तो काय होतो इथं, डिसअपिअर होतो. या 5 स्टेजेस सब फेजेस आहे कोणाच्या, प्रोफेजचा. प्रोफेज मध्ये काय झालं होतं, एक्झॅक्ट प्रिपेअर झालं होतं फक्त. त्यानंतर सेकंड होती मेटाफेज. मेटाफेज मध्ये ऍक्च्युअल डिव्हिजन स्टार्ट झालं होतं. ओके, यामध्ये काही डाऊट आहे, यात काही डाऊट आहे. हे झालं आता आपलं कोणतं, ऍक्च्युअल सेल डिव्हिजन झालं. फर्स्ट मध्ये कोणतं झालं होतं, एक रिव्हिजन करून घेऊ स्टार्टिंगला. सगळ्यात अगोदर कोणतं झालं होतं, इंटरफेज मध्ये काय झालं ऍक्च्युअल मध्ये, हा इंटरफेजचा फेज होता, हा पूर्ण इंटरफेज म्हणतो आपल्याला. त्यामध्ये काय झालं होतं, प्रिपरेशन झालं होतं कशासाठी, एम फेज मध्ये जाण्यासाठी. एम फेज मध्ये काय ऍक्च्युअल डिव्हिजन होतं, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. बरोबर, यामध्ये पण स्टेज वाईज झालं होतं. G1 स्टेज मध्ये काय झालं होतं, इंटरफेजच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी काय झालं होतं, स्टार्ट झालं होत्या, ग्रोथ शो झाली होती. सिंथेसिस फेज मध्ये काय झालं होतं, फॉर्मेशन ऑफ अजून डीएनए रिप्लिकेशन. G2 फेज मध्ये काय झालं होतं, प्रोटीन सिंथेसिस न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनवण्यासाठी. बरोबर, त्यानंतर सेलनी इंटर केलं कोणत्या फेज मध्ये, एम फेज, मायटोटिक फेज मध्ये केलं. त्यामधले सगळ्यात पहिला स्टेज कोणती होती, प्रोफेज. प्रोफेज मध्ये काय केलं सेलनी. बरोबर, आता यानुसार सांगा काय केलं. लेप्टोटीन मध्ये काय केलं, कॉम्पॅक्शन ऑफ क्रोमोझोम झालं. झायगोटीन मध्ये काय झालं, पॅचिडिन मध्ये काय झालं, बरोबर. डिप्लोटीन मध्ये काय झालं, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल. डायकायनेसिस मध्ये काय झालं, आणि नंतर स्टेजनी कुठे इंटर केली मग, मेटाफेज मध्ये. आता मेटाफेज मध्ये काय झालं ते सांगा. तुम्ही बाकीच्यांनी लिहिलं नाही का, मग सांगा की वाचून. मेटाफेज मध्ये काय झालं, त्यानंतर एनाफेज मध्ये काय झालं, तू सांग तू एनाफेज मध्ये काय झालं. बरोबर, त्यानंतर टेलोफेज मध्ये काय झालं,
बरोबर. त्यानंतर स्टेजनी हे आपण डिटेलमध्ये झालं, हे झालं त्याला आपण काय म्हणलो, सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस तिच्या नंतर झालं, हे झालं कॅरिओकायनेसिस, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. त्यानंतर झालं सायटोकायनेसिस. टोटल ऍक्च्युअल ज्या 2 सेल त्या तयार झाल्या, बरोबर. आता एक टर्म आहे अजून अमायटॉसिस म्हणून, वाचली का कोणी? अमायटॉसिस काय असतं? काय असतं अमायटॉसिस? मायटोसिस, अमायटोसिस. आपण स्टेज वाईज डिव्हिजन केलं कसलं? सेलचं, बरोबर. अमायटोसिस मध्ये काय होईल मग? डायरेक्ट काय होतं? डिव्हिजन होतं. कशाचं? न्यूक्लियरचं. अमायटोसिस म्हणजे काय? डायरेक्ट न्यूक्लियर डिव्हिजन होतं इथं, बाकीचं स्टेज होत नाही. ठीक आहे. अमायटोसिस. ठीक आहे. अमायटोसिस. अमायटोसिस काय झालं? जे रॉबर्ट रिमार्कनी सगळ्यात अगोदर ऑब्झर्व केलं होतं. रॉबर्ट रिमार्कने ऑब्झर्व केलं होतं. ठीक आहे. आणि इथे काय होईल? डायरेक्ट न्यूक्लियर डिव्हिजन होतं विदाउट फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स. मायटोसिस मध्ये काय झालं होतं? स्पिंडल फायबर्स फॉर्मेशन झालं होतं. इथे काय होईल मग? विदाउट स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन साठी डायरेक्ट काय होईल? सरळ सरळ न्यूक्लियर डिव्हिजन होईल. काय होईल इथं मग? डायरेक्ट न्यूक्लियर डिव्हिजन होईल इथं. डायरेक्ट न्यूक्लियर डिव्हिजन, न्यूक्लियर डिवाइड्स विदाउट फॉर्मेशन ऑफ विदाउट स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन शिवाय डायरेक्ट काय होईल? डायरेक्ट न्यूक्लियर डिव्हिजन होईल. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यांमध्ये नाही होते, स्पेसिफिक काही एक्झाम्पल्स त्याचे. एक तर प्रोकॅरियोटिक्स मध्ये होतं, प्रोकॅरियोटिक जे सेल त्यांच्यामध्ये होतं. त्यानंतर प्रोटोझोआन्स, ईस्ट आणि फर्टल मेम्ब्रेन्स मध्ये होतं मॅमलच्या. ठीक आहे. किंवा ओल्ड टिश्यू मध्ये होतं जास्तीत जास्त. ठीक आहे. इथपर्यंत काय आलं? यात काही डाऊट आहे विचारा. हे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये होईल, प्रोटोझोआन्स मध्ये होतं. ही लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस प्रोसेस. कधी? इलेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. कळतंय आता बघितल्यावर की कसं होतंय म्हणून. ठीक आहे. इथपर्यंत कळलं? यात काही डाऊट आहे? एक मिनिट पॉज करतो. this lesson, we'll be talking about how cells reproduce. How and why do they do this? Well, they use a process called cell division to make new cells, called daughter cells. Unicellular organisms, meaning creatures that consist of just one cell, such as bacteria, usually clone themselves during cell division. The two daughter cells that result are separate organisms. In this case, two new genetically identical bacteria. This is a type of asexual reproduction known as binary fission. Cells in a multicellular organism also reproduce by cell division. But the new daughter cells that are produced are not two separate organisms. Instead, these new cells are just parts of the organism, allowing it to grow, or sometimes replacing cells that are worn out or injured. For example, your body heals a paper cut through division of your skin cells, occurring at the edges of the cut. In a modified example of cell division,
sex cells called gametes are made. Chromosomes are an important part of cell division. So, what are chromosomes? Let's look inside a cell's nucleus. Here we find the nuclear genetic material known as deoxyribonucleic acid, or DNA. Each cell's DNA holds the genetic code or instructions for everything within that organism. Looking through a microscope, you can see that DNA is usually spread out within the nucleus. It looks kind of grainy. We call the DNA chromatin when it looks like this. Before a cell divides, DNA must replicate or copy itself so that the information in this code can be passed on to each daughter cell. At the beginning of cell division, DNA condenses tightly into an X-shaped structure known as a chromosome. Each side of an X-shaped chromosome is a genetically identical sister chromatid, forming a sideways V shape. In the middle, a structure called a centromere joins the sister chromatids together. Different types of organisms have different numbers of chromosomes. Every cell in your body is called a somatic cell, except your gametes. Human somatic cells have 23 pairs of chromosomes, for a total of 46. It's like the difference between how many pairs of shoes you have versus your total number of shoes. Gametes are the exceptions to this rule. Human eggs and sperm have only one chromosome from each pair, for a total of 23. And, unlike somatic cells, gametes are not genetically identical to their parent cells. When a sperm cell fertilizes an egg, they both contribute their 23 chromosomes. This fused cell, called a zygote, now has 23 pairs of chromosomes, for a total of 46. This overview of cell division will help prepare you for studying the cell cycle. The life cycle of the cell. ठीक आहे, चला हे झालं सेल डिव्हिजन टोटल कम्प्लीट झालं. उद्या आपण स्टार्ट करू टिश्यू. ठीक आहे, चल थँक्यू, गुड डे. त्यात काही डाऊट आहे? हां.